नमस्कार. माझ्या जागृत मतदार बंधू भगिनींनो, नुकत्याच महाराष्ट्रातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि ते बिगुल वाजल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर्वसामान्यांच्या तुमच्या माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोललं पाहिजे. अनेक राजकीय पक्ष बोलतायत, अनेक नेते मंडळी बोलतेत, अनेक सामाजिक संघटना बोलतायत, परंतु या बोलण्याकडं खरोखरच शासनानं, प्रशासनानं ज्या काही स्वतंत्र संस्था आहेत कायदेशीर दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या, त्यांनी सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि या प्रश्नांची उत्तरं दिलीच पाहिजे. लोकशाही आहे, या देशानं लोकशाही स्वीकारली आहे आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येक जणाला मतदानाचा अधिकार संविधानानं दिलेला आहे आणि या संविधानानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार या निवडणूक आयोगाची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. स्वतंत्ररित्या त्यांना अधिकार दिलेले आहेत आणि अधिकार दिले असताना सुद्धा आज काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करताय की नाही? आज मला सांगा, साधं एखादं आपलं शासकीय स्तरावर काम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कोणतं डॉक्युमेंट्स विचारलं जातं हो? त्या डॉक्युमेंटचं नाव काय आहे? आधार कार्ड. आधार कार्ड तुम्हाला बँकेशी लिंक करा म्हणतात, आधार कार्ड तुम्हाला पॅन कार्डशी लिंक करा म्हणतात, आधार कार्ड तुम्हाला तुमच्या शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्या ठिकाणी द्यावं लागतं, शासकीय योजना घ्यायच्या असतील त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागतं, मतदार नोंदणी करायची असेल त्या ठिकाणी आधार कार्ड द्यावं लागतं. का हो? मग हे आधार कार्ड आपण त्या मतदार करण्यासाठी जे काही मतदान कार्ड दिलेलं आहे त्या मतदाराच्या कार्डशी हे आधार कार्ड का लिंक होत नाही आहे? का शासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे? का निवडणूक आयोग लक्ष देत नाही आहे? आधार कार्ड जर त्या ठिकाणी लिंक केलं, जी काही आपल्याला चित्र दिसतंय, बोगस मतदार, दुबार नाव असणारे मतदार, तिबार नाव असणारे मतदार, हा जो काही प्रकार गोंधळाचा चालू आहे तो तरी बंद होईल. का राज्यकर्ते याकडे लक्ष देत नाहीत? का प्रशासकीय अधिकारी लक्ष देत नाहीत? हे जर लक्ष दिलं, जर आपल्या मतदान कार्डाशी, मतदाराचं मतदान कार्ड त्या कार्डाशी जर आधार कार्ड लिंक केलं तर कशाला दुबार मतदार? त्यांनी डुप्लिकेट 10 आधार कार्ड काढले असतील, त्याच्या आधारे त्या ठिकाणी काही करत असेल तर त्याला पायबंद बसेल. आणि आपण टेक्नॉलॉजीचा बेस पकडतोय, आपण एका प्रगत युग तंत्रज्ञानाचा वापर करून आपण भविष्याकडे वाटचाल करतोय आणि हे वाटचाल करत असताना एवढीच गोष्ट जर केली तर मतदारामधला संभ्रम, त्यांच्यासमोर असलेले प्रश्न त्या ठिकाणी संपतील आणि खरोखरच लोकशाही जर टिकवायची असेल, न्यायपालिका टिकवायची असेल, या ज्या काही स्वतंत्र स्वायत्त संस्था म्हणून आपण निर्माण केलेल्या आहेत कायदेशीर दृष्टिकोनातून, संविधानाच्या दृष्टिकोनातून, तर त्यासुद्धा टिकल्या पाहिजेत. लोकशाही टिकायला आणि बिघडायला आणि संपायला अहो हा विचार करा हो राज्यकर्त्या हो, प्रशासकीय अधिकाऱ्यांनो. जर तुम्ही हा विचार केला नाही, या प्रश्नाचं उत्तर जर व्यवस्थित त्या ठिकाणी मांडणी केली नाही तर या देशामध्ये लोकशाहीऐवजी अराजकता माजेल. पळो की सळो करून सोडतील ही जनता त्या स्तरावर आलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ताबडतोब या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्या निवडणुकाची तारीख पुढे ढकलायला पाहिजे, पोस्टपोन करायला पाहिजे त्या निवडणुका आणि त्या अगोदर त्या मतदार कार्डाशी आधार कार्ड लिंक केलेलं पाहिजे. कशाला दुबार मतदार होत आहे? आणि जरी त्या ठिकाणी परत काही होत असेल तरी त्याला पायबंद घातला पाहिजे आणि निवडणुका अत्यंत मोकळ्या वातावरणात, अत्यंत विना दबाव, विना फ्रॉड, कुठल्याही डॉक्युमेंट्सचं त्या ठिकाणी कुठल्याही अडचण येणार नाही
आणि या देशाची खरीखुरी लोकसंख्या सुद्धा त्यानिमित्तानं आपणाला कळणार आहे. आज लोकसंख्येचा फुगवटा आहे, लक्षात घ्या. हे जी काही 60-60 हजार एका मतदारसंघामध्ये दुबार मतदार आहेत ना, ते लोकसंख्येची गणना तेवढी 60 हजारांनी वाढलेली आहे त्या मतदारसंघाची. या देशाची लाखो करोडो जनता आहे, ही करोडोची संख्या कमी होईल आणि योग्य पद्धतीनं आपल्या देशाच्या कारभाराचं नियोजन, विकासाचं नियोजन, त्या ठिकाणी परिवर्तनवादी विचाराचं नियोजन आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एवढीच गोष्ट जर केली तर मला वाटतं की त्या बरेच प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होतील. धन्यवाद. जागृत मतदार बंधू भगिनीनो, तुमच्या मनातला प्रश्न फक्त मी मांडतोय. मी पण एक जागृत नागरिक आहे म्हणून, आणि प्रशासनाने याची दखल नक्कीच घ्यावी. सर्वांचं मत आहे म्हणून, सर्वांसमोर असलेला प्रश्न आहे म्हणून या दृष्टिकोनातून पाहावं अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.